भिवंडी शहरात भटक्या कुत्र्यांची समस्या गंभीर होत असतानाच श्वानदंश झालेल्या एका 12 वर्षीय मुलाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे। हमीद सद्दाम खान असे या मृत मुलाचं नाव आहे। मिळालेल्या माहितीनुसार 10 जानेवारी रोजी ईदगाह परिसरात घरासमोर खेळत असताना भटक्या कुत्र्याने हमीदवर हल्ला करत त्याच्या चेहऱ्यावर आणि मानेजवळ चावा घेतला। त्यानंतर त्याला स्वर्गीय इंदिरा गांधी स्मृती उपजिल्हा रुग्णालयात दाखल करून उपचार करण्यात आले। दरम्यान 27 जानेवारी रोजी पुन्हा त्रास जाणवू लागल्याने हमीदला रुग्णालयात दाखल करण्यात आले। प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी त्याला कस्तुरबा रुग्णालयात पाठवण्यात आले। मात्र उपचार सुरू असतानाच 31 जानेवारी रोजी हमीद खान याचा मृत्यू झालाय। या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून भिवंडी शहरातील भटक्या कुत्र्याचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आलाय। उपलब्ध आकडेवारीनुसार मागील एका वर्षात शहरात 11,037 नागरिकांना श्वानदंश झाल्याचा नोंद आहे, तर जानेवारी महिन्यातच 1,062 प्रकरणे समोर आली आहेत। या प्रकरणी उपजिल्हा रुग्णालयाच्या अधीक्षका डॉक्टर माधवी पडारे यांनी माहिती देताना सांगितले, हमीदला अँटी रेबीजचे 3ही डोस वेळोवेळी देण्यात आले होते, मात्र प्रकृती खालावल्याने त्याला पुढील उपचारासाठी उच्च रुग्णालयात पाठवण्यात आले। दरम्यान अँटी रेबीज लस वेळेत न मिळाल्याचा आरोपही होत असून या प्रकरणी जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत असल्याचं रईस शेख यांनी सांगितले। या घटनेमुळे भिवंडी शहरातील भटक्या कुत्र्यांची समस्या आणि प्रतिबंधक उपाययोजनेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। हमीद सद्दाम खान 12 वर्षाचा मुलगा श्वानदंशामुळे डॉग बाईटमुळे 10 जानेवारी 2026 रोजी आयजीएम हॉस्पिटल इथे आला असता त्याला सर्व कुत्र्याचे इंजेक्शन, रेबीजचे इंजेक्शन्स देण्यात आलेले आहे। इंजेक्शन टीटी, इंजेक्शन एआरव्ही आणि तसेच अँटीबायोटिक देण्यात आलेले आहे। त्यानंतर सुद्धा सदर रुग्ण हा दिनांक 13 जानेवारी 2026 आणि 17 जानेवारी रोजी आयजीएम हॉस्पिटलमध्ये येऊन त्याला 3ही इंजेक्शनचे डोस देण्यात आलेले आहेत। परंतु सदर रुग्ण हा 28 जानेवारी बुधवारी आयजीएम हॉस्पिटलला अत्यवस्था अवस्थेत कॉम्प्लिकेशन होऊन ब्रेथलेसनेस असे त्याचे सिम्पटम्स होते। सदर रुग्णाने इंजेक्शन टीटी, इंजेक्शन एआरएस, इंजेक्शन एआरव्हीचे 3ही डोसेस, अँटीबायोटिक्स इंजेक्शन्स आणि त्यास ब्रेथलेसनेस आहे म्हणून त्यासाठी लागणारे नेब्युलायझेशन आणि इंजेक्शन हायड्रोकॉट असे सगळे इमर्जन्सी मेडिसिन्स त्याला ॲडमिट करून देण्यात आलेले आहे। सदर रुग्णाला 10 जानेवारी रोजी सुद्धा आणि 28 जानेवारीला दोन्ही दिवशी ॲडमिट करून उपचार करण्यात आलेले आहे आणि ह्या रुग्णाने संपूर्ण सगळे डोसेस जे आहेत डॉग बाईटचे संपूर्ण इंजेक्शन्स घेतलेले आहेत आयजीएम हॉस्पिटल येथे। तसेच सदर रुग्ण हा 28 तारखेला इंजेक्शन्स देऊनही आणि संपूर्ण डॉग बाईटचे इंजेक्शनचा कोर्स कंप्लीट करूनही सुधारणा होत नसल्यामुळे त्याला सिव्हिल हॉस्पिटल येथे रेफर करण्यात आले आणि तिथून मग कस्तुरबा हॉस्पिटल येथे सदर रुग्ण हा ॲडमिट झाला असता 28 तारखे ते 31 तारखेदरम्यान 31 तारखेला सदर रुग्णाचा उपचारादरम्यान कस्तुरबा हॉस्पिटल मुंबई येथे मृत्यू झालेला आहे। तसेच मागील वर्षी 2025 रोजी साधारणतः 11,037 असे डॉग बाईटचे केसेस आयजीएम हॉस्पिटलला नोंद आहेत आणि ह्या 100% संपूर्ण सगळ्या रुग्णांना आयजीएम हॉस्पिटल असे इंजेक्शन जे आहे रेबीजचे लस देण्यात आलेली आहे। जानेवारी महिन्यामध्ये साधारणतः 1,062 रुग्णांना डॉग बाईटच्या रुग्णांना इंजेक्शन रेबीजची लस देण्यात आलेली आहे आणि डिसेंबरमध्ये साधारणतः 813 रुग्णांना डॉग बाईटचे इंजेक्शन रेबीज लस देण्यात आलेली आहे। या रुग्णाच्या बाबतीत आणि इतर कुठल्याही डॉग बाईटच्या रुग्णाच्या बाबतीत कुठल्याही प्रकारचा हलगर्जीपणा आयजीएम हॉस्पिटल भिवंडी मार्फत केला जात नहीं आणि सगळ्यांना वेळोवेळी उपचार केले जातात। धन्यवाद। आज मेरे घर के नीचे मुझे जाना है मुंबई में, तो मुझे डर लगता है कि स्ट्रीट डॉग्स वहाँ पर है। मुंबई हो या भिवंडी, भिवंडी की परिस्थिति और ज़्यादा ख़राब है और 2 बार ऐसे इंसिडेंट हो चुके हैं कि जहाँ पे एंटी रेबीज़ की जो है मेडिसिन जो है आईजीएम में नहीं थी। मैंने तब भी सिविल सर्जन से बात की थी, आईजीएम की सुपरिटेंडेंट से बात की थी, आज भी कहा है, आज भी मैंने उनसे जानकारी लेने की कोशिश की है। अभी मुझे बहुत दुख की बात है कि एक बच्चे की डेथ हो चुकी है। मैं इंश्योर करूँगा कि जो लोग इसके पीछे जिम्मेदार है उनको सख्त से सख्त सज़ा मिले। ये इशू को हम जितनी ज़ोर से हम उठा सके हम उठाएंगे। मैंने आज भी आईजीएम की सुपरिटेंडेंट को कहा कि हम असेंबली तक लेंगे और कोशिश करेंगे कि वो लोग जो इसके परचेज नहीं करने के पीछे है उन पर फौजदारी गुनाह हो और उनकी नौकरी जाए, ये हम पूरी कोशिश करें। नवी मुंबई महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदासाठी आज उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले।
महापौर पद महिलांसाठी राखीव असल्याने शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाच्या वतीने सरोज पाटील यांनी महापौर पदासाठी तर आकाश मडवी यांनी उपमहापौर पदासाठी अर्ज दाखल केलेत. नवी मुंबई महानगरपालिकेत एकूण 111 नगरसेवक असून भारतीय जनता पक्षाकडून 65 नगरसेवक निवडून आलेत. एका अपक्ष नगरसेवकांच्या पाठिंब्यामुळे भाजपची संख्या 66 झाली आहे. तर शिवसेना एकनाथ शिंदे गटाकडे 42 तर शिवसेना बाळासाहेब ठाकरे गटाकडे 2 तर मनसेकडे 1 नगरसेवक आहे. महापौर आणि उपमहापौर पदासाठी बहुमताचा आकडा 52 असून भाजपने तो ओलांडला आहे. दरम्यान भाजपकडूनही आज उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आली आहे. भाजपच्या वतीने गटनेते सागर नाईक यांच्यासह महापौर पदासाठी सुजाता पाटील तर उपमहापौर पदासाठी दशरथ भगत यांनी अर्ज दाखल केलेत. महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडणुका येत्या 5 फेब्रुवारी रोजी विशेष सर्वसाधारण सभेत होणार आहे. आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, आदरणीय चव्हाण साहेब, आपल्या नवी मुंबईचे शिल्पकार गणेशजी नाईक साहेब, माननीय आमदार मंदाताई म्हात्रे, तसेच आपले जिल्हाध्यक्ष राजेश पाटील साहेब, संजीवजी नाईक साहेब, संदीपजी नाईक साहेब आणि सागरजी नाईक साहेब यांचे मनापासून आभार मानते की त्यांनी मला ह्या पोस्टसाठी कॅपेबल समजलं आणि मला एक महिला म्हणून हा चान्स दिला. शहराचं प्रथम नागरिक होण्याचा मान तुम्हाला मिळाले आहे, काय भावना आहे? शहराचं प्रथम दोन नागरिक वेळा तुम्ही नगरसेवक राहिलेला आहात, तुम्हाला कामाचा अनुभव आहे, तो महापौर म्हणून जाताना कसं वाटतंय? एक महापौर म्हणून ह्या पोस्टकडे मी नेहमी एक आदराने बघितलेला आहे. कधी विचारही नाही केला की ह्या पदावर ह्या खुर्चीवर बसण्याचा मान दादा मला देतील. सर्व नगरसेविका यांचं सहकार्य मला यासाठी लाभेल अशी मी त्यांच्या मनापासून अपेक्षा करते आणि खूप मोठी जबाबदारी आहे. नवी मुंबईचं प्रथम नागरिक पद हे खूप मोठं पद आहे आणि ते मी मनापासून आणि पूर्ण माझ्या शक्तीनिशी चांगल्या पद्धतीने कार्यरत राहण्याचा प्रयत्न. काय प्राथमिकता मी महिला म्हणून आवर्जून ज्या महिला माझ्याकडे आतापर्यंत 2 टर्ममध्ये नगरसेविका असताना आलेल्या त्या महिलांसाठी, वृद्ध महिलांसाठी काहीतरी करण्याचा प्रयत्न करेन आणि ज्या पद्धतीने आदरणीय दादांनी गणेश नाईक साहेबांनी, माझे पती सूरज पाटील साहेब यांनी यांच्या कार्यपद्धतीने प्रत्येक गोष्टीचं विजन म्हणजे शिक्षणाचं, आरोग्याचं, तसेच वेगवेगळ्या उद्यान असो, स्पोर्ट्ससाठी वेगवेगळे विजन डोळ्यासमोर ठेवूनच त्या पद्धतीने कार्यरत राहण्याचा प्रयत्न करतो. आता विरोधक म्हणून शिवसेना तुमच्या समोर बसणार आहे, तर त्या विरोधकांना कसं टॅकल? विरोधात बसणारी कोणी माणसं नाही आहे, ती एक वृत्ती आहे आणि कुठल्याही वृत्तीला आपल्या चांगल्या वृत्तीने आपण हँडल करू शकतो. जर विरोधातल्या लोकांनी आपण चांगली कामं करत असू तर त्याला नक्कीच विरोध होणार नाही आहे आणि त्यांचंही सहकार्य मला लाभेल असं मी अपेक्षा ठेवते. प्रथमतः भारतीय जनता पक्षाचं या ठिकाणी आभारी. पक्षाने जी उमेदवारी दिलेली आहे, सोबतच या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी, त्याचप्रमाणे मुख्यमंत्री देवाभाऊ, प्रांताध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब, सन्माननीय गणेशजी नाईक साहेब, जिल्हाध्यक्ष राजेशजी पाटील साहेब, संजीवजी नाईक साहेब, संदीपजी नाईक साहेब आणि सागरजी नाईक साहेब आणि समस्त माझे सर्व नगरसेवक आणि समस्त ह्या शहरातील नागरिक आणि सहकारी यांचा या ठिकाणी मी फार मनापासून आभारी आहे. उपमहापौर पदाची तुमच्याजवळ जबाबदारी आलेली आहे, त्याच्याकडे तुम्ही कसं बघताय? जी काही ह्या ठिकाणी उपमहापौर पदाची जी काही जबाबदारी आलेली आहे, ही जबाबदारी ह्या शहराच्या विकासासाठी आणि जी काही भारतीय जनता पक्षाने जो काही या ठिकाणी वचन दिलेलं आहे, पूर्ण या शहराप्रती भारतीय जनता पक्षाने कॉमन वचननामा दिलेला आहे आणि प्रत्येक नगरसेवकाने देखील आपला वचननामा दिलेला आहे.
त्या वचननाम्याची वचनपूर्ती ही ध्येयपूर्ती करण्यासाठी नाईक साहेबांच्या नेतृत्वात आम्ही कटिबद्ध राहू. नाना, सभागृहाचा तुमच्याकडे मायक्रो अभ्यास आहे. समोर आज शिवसेना आहे ती तुमची राज्यामध्ये आणि केंद्रामध्ये सहभागी मित्र आहेत सत्तेमध्ये. तर त्या अनुषंगाने आम्हाला संघर्ष बघायला भेटेल का मैत्रीपूर्ण संबंध बघायला भेटेल सभागृहात? आता सभागृहात ते कसं वागतात त्याच्यावर आहे ना, कारण केंद्रात सोबत आहोत, राज्यात सोबत आहोत. आता सभागृहात त्यांनी कसं वागावं त्याप्रमाणे आम्ही शहराच्या विकासासोबत असतील तर सोबत, आणि जे विकास सोबत नसतील ते त्यांच्याशिवाय. म्हणजे जशा जशी उत्तर भेटेल असं जसं तसं विचारांची लढाई आहे. ही विचार कोणासाठी आहे? शहराच्या विकासासाठी. जे नाईक साहेबांनी ध्यास घेतलेला आहे तो ध्यासपूर्तीसाठी आहे. जसं तसा विषय नाही आहे. ते कसे आहेत ते त्यांच्या परीने. आम्ही नाईक साहेबांच्या नेतृत्वाखाली एक शिस्तबद्ध म्हणून त्या ठिकाणी विचारांची लढाई विचारांसोबतच करू, आणि त्यासोबतच आम्ही या शहराच्या विकासासाठीच करू. त्याचसोबत हे शहराचा जो आपण डेव्हलपमेंट इन्फ्रास्ट्रक्चर म्हणतो त्याचसोबत सोशली डेव्हलपमेंटसुद्धा या ठिकाणी होईल, आणि ते नाईक साहेबांच्या नेतृत्वावर. दोन्ही आमदार भारतीय जनता पार्टीचे आहेत, विशेषतः बेलापूर विधानसभेच्या आमदार मंडळी मात्र यांच्या माध्यमातून याच्या मार्गदर्शनाखाली तुम्ही पुढे काम करत आहात. दोन्ही आमदार आमचेच आहेत ना, त्याचं वादच नाही. त्यांच्याच नेतृत्वाखाली करणार ना. आणि आमचे जिल्हाध्यक्ष साहेब आहेत, त्यांचे देखील नेतृत्व आहे. त्यांचं अभिनंदन. चुनाव हुआ है, उस चुनाव में महापौर पद ये महिला आरक्षण हुआ था और वो ओपन कैटेगरी में था. उसके लिए सुजाता जी पाटिल इनका नामांकन पत्र आज दाखिल किया गया है महापौर के लिए. उप महापौर के लिए दशरथ जी भगत इनका नाम वहाँ निर्णय के बाद में नामांकन भरा गया है. दोनों उम्मीदवारों को हम अभिनंदन करते हैं. आने वाले 2.5 साल के कार्यकाल के लिए उनके माध्यम से अच्छा काम हो और हमारे सभी नगर सेवक नगर सेविका ये सभी सक्षम नगर सेवक नगर सेविका है. मुझे लगता है कि आने वाले समय में ये निर्णय लेंगे. देश के आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी का जो सबका साथ सबका विकास ये नारा है, माननीय देवेंद्र फडणवीस साहब जिन्होंने इस महाराष्ट्र को अपने एक अलग ऊंचाई पर लेके जाने का जिनका प्रयास है, उनके निर्णय क्षमता के ऊपर किसी को भी प्रश्न चिन्ह नहीं है. उनका निर्णय ये वास्तवता में लिया गया निर्णय होता है. माननीय हमारे रविंद्र चौहान साहब प्रदेश के अध्यक्ष है और नाइक साहब है, मंदाताई जी म्हात्रे है, ये सभी निर्णायक जनप्रतिनिधि है जो इस शहर को विकास को गति देने का काम करते हैं. मुझे उम्मीद है कि ये इनके सबके मार्गदर्शन में ये महापौर और उप महापौर जी काम करेंगे और इनको सहयोग करेंगे. हमारे सभी नगर सेवक और नगर सेविका का सहयोग करेंगे. हमारा अभी अगला पड़ाव जो है कि इस शहर में जब चुनाव के दरमियान हमने जो वचन दिए हैं, जो हम ये बात करके दिखाएंगे, ये करने का प्रयास आगे के 5 साल में रहेगा. और विकास के साथ इस शहर को पूरे देश में नंबर 1 का शहर करने का हमारा प्रयास रहेगा. और इसलिए हम चाहेंगे कि जनता का सहयोग चाहिए, प्रशासन का सहयोग चाहिए. और भले हम चुनाव तो हो चुका है, जो विरोधी पक्ष है उनको भी हम कहेंगे कि आप भी सहयोग किए, क्योंकि ये सबका साथ सबका विकास है. आज मैं हमारे देश के नेता प्रधानमंत्री आदरणीय हमारे जो बहुत कर्मठ है मोदी साहब, जिन्होंने हर चीज़ में अपनी पहचान दिखाई है, उनका आशीर्वाद लेकर ये नवीन भी आगे बढ़ेगी. हमारे शहर के जिला के अध्यक्ष डॉक्टर राजेश जी पाटिल और हम सब लोग पार्टी को भी आगे बढ़ाएंगे और ये सब लोग महापालिका को आगे बढ़ाएंगे और सबका साथ सबका विकास वहाँ होगा. ये आपको देखने के लिए 5 साल के अंतराल के बाद अब ये मौका मिला है. जो भी त्रुटियाँ जो भी गैप है, आपको क्या उम्मीद है कि ये दोनों ही जो लोग हैं महापौर और उप महापौर के तौर पर से दादा के विचारों को आगे लेकर 100% महापौर और उप महापौर ये दोनों सिंबॉलिक है. ये दोनों का जो काम करने का तरीका रहेगा वो हमारे सभी नगर सेवक और नगर सेविका के मदद के माध्यम से होगा. आखिर में निर्णय प्रक्रिया में जब प्रजातंत्र में रहते हैं तो उसको हम डेमोक्रेटिक सिस्टम कहते हैं, लोकशाही कहते हैं. तो सबको लेकर आगे जाएंगे और ऐसा नहीं कि विरोधी पक्ष को ही विरोधी ही रखेंगे. नाइक साहब हरदम सबको लेकर चलने का काम करते हैं. तो नाइक साहब ने जो चीज़ें आगे 5 साल में तो प्रशासक थे, तो आने वाले 5 साल में जो पिछले 5 साल का जो भी बैकलॉग है
उसको पूरे भरकर ये शहर आगे बढ़ेगा, ऐसे मैं उम्मीद करता हूँ। स्वर्ण अक्षरों में लिखा जाएगा। 101% ये आने वाले 5 साल स्वर्ण अक्षरों में लिख जाने की यहाँ हम कोशिश करेंगे और वैसे ही बतौर काम किया जाएगा। सांगली शहरातील टिळक चौकात आज सायंकाळच्या सुमारास हिट अँड रनची घटना घडली आहे. मद्यधुंद अवस्थेतील एका कार चालकाने नियंत्रण सुटल्याने रस्त्यावरील नागरिकांना धडक दिली. या घटनेत 14 ते 15 जण जखमी झाले असून त्यामध्ये पोलीस कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. जखमींना तातडीने सांगलीच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले, तर प्राथमिक माहितीनुसार 6 पोलीस कर्मचारी जखमी झालेत. घटनेनंतर संतप्त नागरिकांनी संबंधित कार चालकाला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. दरम्यान सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जखमींच्या नातेवाईकांनी मोठी गर्दी केली. सुदैवाने कोणालाही गंभीर दुखापत झाली नसल्याने पोलिसांकडून सांगण्यात आले. सर्व जखमींवर उपचार सुरू असून घटनेचा पुढील तपास पोलिसांकडून केला जातोय. गेले 2 दिवस सांगली शहरामध्ये कृष्णामाईचा महोत्सव सुरू आहे कृष्णा घाटावर. पण आज कृष्णामाई महोत्सवाचा शेवटचा दिवस असल्याने आणि त्यातल्या त्यात रविवार असल्यानं आज सांगलीकरांची कृष्णामाई महोत्सवाच्या कृष्णामाईच्या आरतीला मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली होती. वाहतुकीचं नियोजन केलेलं होतं. वाहतुकीचं पण नागरिकांची प्रचंड सांगलीकरांच्या गर्दीमध्ये अचानक पटेल चौकाकडून गणपती चौक मार्गे एक इर्टिगा गाडी ही ड्रायव्हरचा गाडीवरचा कंट्रोल सुटल्यानं लोकांना धक्के देत ती अचानक टिळक चौकात घुसली, पब्लिकमध्ये घुसली. त्यामुळं वाहतुकीचा पण एकदा बोजवार उडाला. नेमकी परिस्थितीमध्ये काय झालं काय नाही याचा कोणाला अंदाज येईना. त्यामुळं सगळीकडनं वाहनं पण जिगरीला तिथं स्टॉप झाली. अशाही परिस्थितीमध्ये तातडीनं वाहतूक सुरळीत करून जखमींना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठवलेलं आहे. आता सगळ्यांना आम्ही स्वतः तिथली वाहतूक व्यवस्था सुरळीत करून रुग्णालयात आलेलो आहे. साधारण 14 ते 15 जखमी आहेत. कोणी त्यात गंभीर नाही. पण त्यामध्ये माझे 4 पोलीस, त्यामध्ये 2 वाहतूक शाखेचे आणि 2 LCBचे पोलीस जखमी आहेत. जखमींवर उपचार सुरू आहेत. डॉक्टरांची सल्लामसलत करून पुढचे निर्णय घेतले जातील. मीनवाईल गाडी आणि ड्रायव्हर दोघांना ताब्यात घेतलेला आहे. त्यालाही देखील नागरिकांनी मारहाण केल्यामुळं त्याच्यावर देखील उपचार रुग्णालयात चालू आहेत. सांगली शहर पोलीस ठाणेकडून पुढील कायदेशीर कारवाई करण्याची सुहाकर साहेबांनी तजवीज ठेवली आहे. नमस्कार, मी उदय परशुराम बेलवलकर, नगरसेवक प्रभाग 14. तर मी गणपती पेठेतून ह्या इनोवा कारवाला जो धडकत चढवाना आला आहे, एक 15-20 जणांना त्यानं धडकलंय आणि 6 पोलीस पण गंभीर जखमी आहेत. 6 पोलिसांना पण उडवलंय. त्याला इथं तो इनोवा कारवाला मध्यधुंद अवस्थेत होता, तर त्यानं बरेच जणांना उडवत आणलंय आणि आता आम्ही त्यांना सिव्हिलमध्ये आणून सर्व पुढचे उपचार चालू केलेत. जखमींची अवस्था बरेच जणांना जखमी आहेत. डोक्याला लागलेलं आहे. त्यांचं CT स्कॅन करायचं चालू आहे. बऱ्याच जणांच्या पायाला दुखापत झालेली आहे, कमरेला दुखापत झालेली आहे. पोलीस 6 आहेत टोटल. वाहतूक पोलीस शाखेचे 2 आणि आपल्या सांगली शहरचे 4 असे सर्वजण इथं ऍडमिट आहेत. त्या सर्वांना घेऊन आम्ही इथं आलेलो आहोत. कृष्णामाई महोत्सव चालू असताना मला टिळक चौक या ठिकाणी बंदोबस्त नेमला होता. मी आणि माझ्यासोबत निसरण मॅडम हे आम्ही बंदोबस्त करत असताना पाठीमागून येऊन एक इनोवा कार येऊन आम्हाला डॅश दिली. साधारण एक 14-15 लोक असतील. पटेल चौक मार्गे, गणपती मंदिर मार्गे टिळक चौकडे येत होता. गर्दी होती. हा, तर आम्ही ट्रॅफिक क्लिअर करत असताना पाठीमागून धडकलो. माझ्या बरोबर एक LPN मॅडम होत्या, निसर्डे मॅडम म्हणून ते होते. हा, जखम जरा अनुष्का विनायक फराटे. आम्ही चाललेलो. मला आता छोटंसं बाळ होतं. मला माहित नव्हतं पाठीमागून गाडी आली होती. डायरेक्ट उडवून ती गेली गाडी आम्हाला आणि माझ्या हातातून बाळ खाली पडलं. मी पडलो खाली. हा, बाळाला लागले. टिळक चौकात झाले. हा, खूप गर्दी होती. मला हाताला आणि पायाला लागले थोडे. हा, लगेच.
जिल्हा परिषद निवडणूक प्रचार दौऱ्याच्या निमित्ताने कन्नड तालुक्यातील मुंदवाडी येथे आयोजित अखंड हरिनाम सप्ताहाला शिवसेना नेते तसेच राज्याचे माजी विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी भेट दिली। यावेळी हरिनाम सप्ताहाच्या पंक्तीत वारकऱ्यांसोबत बसून त्यांनी प्रसादाचा लाभ घेतलाय। धार्मिक आणि भक्तिमय वातावरणात अंबादास दानवे यांनी ग्रामस्थांशी संवाद साधलाय। यावेळी त्यांनी ग्रामस्थांच्या समस्या आणि अडचणी जाणून घेतल्यात। अखंड हरिनाम सप्ताहानिमित्त परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झालं। ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती। यवतमाळ दिनांक 1 फेब्रुवारी जिल्हा परिषदेसमोर विविध प्रलंबित मागण्यांसाठी सुरू असलेल्या आशा स्वयंसेविकेच्या बेमुदत उपोषणाला 5व्या दिवशी तीव्र स्वरूप प्राप्त झाले। कोविड काळातील थकीत मानधन, कुष्ठरोग व क्षयरोग निर्मूलन मोहिमेचा मोबदला तसेच ऑनलाईन कामासाठी आवश्यक G5 हँडसेट आणि अमर्याद डेटा प्लॅन या प्रमुख मागण्यांकडे प्रशासनाकडून अद्याप कोणतीही ठोस भूमिका घेण्यात आलेली नाही। या पार्श्वभूमीवर शनिवारी यवतमाळ विधानसभा मतदारसंघाचे बाळासाहेब मांगुळकर यांच्या उपस्थितीत शेतकरी चळवळीच्या वतीने प्राध्यापक पंढरी पाठे यांच्या उपोषणकर्त्या आशा स्वयंसेविकांना जाहीर पाठिंबा दिलाय। यावेळी आशा सेविकांच्या आंदोलनाला न्याय मिळेपर्यंत संघर्षात सोबत राहण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आलाय। यावेळी बोलताना प्राध्यापक पंढरी पाटे यांनी सांगितले की कोविड सारख्या कठीण काळात जीव धोक्यात घालून सेवा देणाऱ्या आशा स्वयंसेवकांना आजही त्यांच्या हक्कासाठी आंदोलन करावे लागणे ही गंभीर बाब असून मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल। दरम्यान आमदार बाळासाहेब मांगुळकर यांनी आशा स्वयंसेविकाच्या मागण्यांना पाठिंबा दर्शवत प्रशासनाच्या उदासीन भूमिकेवर नाराजी व्यक्त केली। शासनाने या प्रश्नाकडे संवेदनशीलतेने पाहून तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा अशी मागणी करली। या आंदोलनस्थळी सोशल मीडिया काँग्रेस कमिटी यवतमाळ जिल्हा अध्यक्ष कृष्णभाऊ पुसनाके, कॉम्रेड सचिन मनवर यांच्यासह मोठ्या संख्येने आशा स्वयंसेविका उपस्थित होत्या। आशा सेविकांच्या आंदोलनाला विविध संघटना आणि सामाजिक चळवळीकडून पाठिंबा वाढत असल्याचं चित्र आहे। अमरावती शहरातील गाडगेनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील नवसारी परिसरात MD ड्रग्ज असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर नागपूर येथील DRI पथकाने मोठी कार्यवाही केली। या कार्यवाही दरम्यान नवसारी परिसरातील एका फ्लॅटवर छापा टाकून तब्बल 5 किलो MD ड्रग्ज जप्त करण्यात आले। जप्त करण्यात आलेल्या MD ड्रग्जची अंदाजे किंमत 5 ते 10 कोटी रुपयादरम्यान असल्याचं प्राथमिक माहिती समोर आली आहे। सध्या नवसारी परिसरातील GST भवन येथे DRI पथकाकडून पुढील कार्यवाही सुरू असून या प्रकरणाचा अधिक तपास केला जातोय। महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष स्वर्गीय अजित पवार यांचं विमान अपघातात दुर्दैवी निधन झाल्याने चोपडा शहरात शोककळा पसरली आहे। या पार्श्वभूमीवर चोपडा नगर परिषदेचे नाट्यगृहात सर्वपक्षीय शोकसभेचे आयोजन करण्यात आले। शोकसभेच्या प्रारंभी स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून सर्वपक्षीय नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी श्रद्धांजली अर्पण केली। यावेळी उपस्थितांनी 2 मिनिटांचं मौन पाळून आपल्या लाडक्या नेत्याला आदरांजली वाहिली। या शोकसभेत विविध पक्षातील नेते, पदाधिकाऱ्यांनी अजितदादा पवार यांच्या सोबतच्या आठवणींना उजाळा देत त्यांच्या कार्यपद्धती, निर्णय क्षमता आणि सामान्य माणसासाठी असलेल्या तळमळीबाबत भावना व्यक्त केल्यात। राजकारण कसं करावं, नेतृत्व कसं असावं हे पवार घराण्याकडूनच शिकायला मिळालं, असं भावनिक मत अनेक वक्त्यांनी व्यक्त केले। लहान बालकांपासून ते वयोवृद्ध नागरिकांपर्यंत तसेच विविध पक्षातील कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावर अजितदादाच्या जाण्याचं दुःख स्पष्टपणे दिसून येत होतं। संपूर्ण सभागृह शोकमग्न वातावरणात बुडाल्याचं चित्र पाहायला मिळालंय। आदरणीय दादांना आज चोपडा तालुक्यातर्फे श्रद्धांजली वाहण्याचा कार्यक्रम झाला। दादांबद्दल खूप बोलण्यासारखं आहे। दादांनी या महाराष्ट्राचं एक वेगळं विजन बघितलं होतं। अनेक वर्ष उपमुख्यमंत्री म्हणून काम केलं। त्या संदर्भामध्ये अनेक वेळा बजेट त्यांनी मांडलेलं आहे। महाराष्ट्राचा विकास कसा झाला पाहिजे या पद्धतीचा एक रोडमॅप त्यांच्याकडे होता आणि त्या दृष्टीने दादा प्रयत्न करत होते। दादा सर्व जाती, धर्म, पंथांना घेऊन चालणारे होते, रोखोक बोलणारे होते। मोठात आणि ओठात सगळं वेगळं नव्हतं, सारखंच असायचं, तोंडावर बोलायचे आणि त्याच्यामुळे अतिशय निर्मळ मनाचा नेता आपल्या काळाने हिरवून नेलेला आहे। दादांना भावपूर्ण श्रद्धांजली। सर्वपक्षीय अशी शोकसभा दादांच्या मृत्यूच्या संदर्भात झाली। ही घटनाच होणार नाही, दादा जाणार नाही, अशाच प्रकारचे विचार सर्वांनी व्यक्त केले।
विकासाभिमुख असं हे कार्य त्यांनी केलं. प्रत्येक क्षेत्रात दादा पुढे होते. दादांना महाराष्ट्राचे प्रश्न, महाराष्ट्राच्या समस्या माहीत होत्या. केवळ ते खात्याचे मंत्री होते, त्या खात्याचाच अभ्यास होता नाही, संपूर्ण शासन कसं चालावं या संदर्भातला त्यांचा अभ्यास होता. आणि मी सांगितलं की शासन, प्रशासन आणि अनुशासन या 3 बाबी आपण घेतल्या पाहिजे दादांपासून. की दादांनी ज्या पद्धतीने हे कार्य केले, अर्थसंकल्पाच्या संदर्भात देखील ते अर्थसंकल्प इतक्या अभ्यासाने मांडत असत आणि शासनाचा पैसा, सरकारचा पैसा गरिबाच्या घरापर्यंत कसा पोहोचेल या संदर्भातलं नियोजन होतं. एक मोठा माणूस निघून गेला, महाराष्ट्र रडला, महाराष्ट्र हबकला. त्यांच्या आत्म्याला शांती म्हणून देवाला प्रार्थना. संपूर्ण महाराष्ट्रावर जे अत्यंत दुःखद प्रसंग ओढवला आहे. आदरणीय दादा गेले. दादा फक्त कौटुंबिक पातळीवर गेले नाही, तर ते सामाजिक पातळीवर गेले, राज्य पातळीवर गेले. पक्षाच्या अभिनिवेश नसलेला, जातीचा अभिनिवेश नसलेला, कुठल्याही गोष्टीचं पक्षीपाणी न पाळणारा, अत्यंत काम करणारा माणूस. त्यांचा हा डायलॉग कधीच कोणी महाराष्ट्र विसरू शकणार नाही. मी कामाचाच माणूस आहे असे दादा अक्षरशः महाराष्ट्राला पोरकं करून गेले. महाराष्ट्राला भविष्यामध्ये कुठलाही असा नेता, असं नेतृत्व दिसत नाही आहे जे महाराष्ट्राच्या विकासाच्या दृष्टीने तितक्याच ताकदीनं आणि तितक्याच कळकळीनं प्रयत्नशील राहील असं. आज अक्षरशः महाराष्ट्र उद्ध्वस्त झालेला आहे. या महाराष्ट्राला भविष्यात कोण नेतृत्व देऊ शकेल याबद्दल सगळ्यांच्या मनात शंका आहे. माणूस गेला, पण अनेक लोकांच्या मनात अनेक कुशंका सोडून गेला आणि यांचं अचानक जाणं हे अत्यंत महाराष्ट्राला दुःख देणारा दुर्दैवी असं आहे. ते फक्त काटेवाडी बारामतीचं दुर्दैव नसेल, ते संपूर्ण महाराष्ट्राचं दुर्दैव आहे. परमेश्वर त्यांना चिरशांती. सिंधुदुर्गमध्ये निवडणूक प्रचाराला वेग आला असतानाच पालकमंत्री नितेश राणे यांच्या वक्तव्यामुळे राजकीय वातावरण तापलंय. प्रचार सभेच्या निमित्ताने आयोजित बैठकीत बोलताना नितेश राणे यांनी विकास निधीच्या वाटपाबाबत थेट भूमिका मांडली. पालकमंत्री म्हणून तिजोरीच्या चाव्या आपल्या हातात असल्याचं सांगत विकासाची निधी महायुतीच्या उमेदवारांनाच दिला जाईल असं त्यांनी स्पष्ट केले. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार निवडून आल्यास दिलेला निधीही परत घेतला जाईल असं वक्तव्य त्यांनी केल्याने वाद निर्माण झालाय. या विधानामुळे राजकीय वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता असून विरोधकांकडून टीकेची धार वाढण्याचे चिन्ह दिसतंय. सिंधुदुर्गामधील निवडणूक प्रचार आता अधिक आक्रमक आणि आरोप प्रत्यारोपांनी भरलेला पाहायला मिळतोय. कल्याण पश्चिम येथील बिर्ला कॉलेज रोडवर धावत्या कारला अचानक आग लागल्याची घटना घडली आहे. भर रस्त्यावर कारने पेट घेतल्याने परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालंय. मिळालेल्या माहितीनुसार चालू अवस्थेत असलेल्या कारच्या इंजिन भागातून अचानक धूर निघू लागल्यानंतर काही क्षणातच आगीने रौद्र रूप धारण केलंय. परिस्थितीचं गांभीर्य ओळखून चालकाने तात्काळ गाडी थांबवली आणि प्रसंग अवधान राखत बाहेर पडल्याने मोठा अनर्थ टळला. या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. आग लागल्यामुळे बिर्ला कॉलेज रोडवर काही काळ मात्र वाहतूक ठप्प झाली होती. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन कर्मचाऱ्यांनी तातडीने कारवरील आग आटोक्यात आणली. सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे, तर आगीचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालं नाही. प्राथमिक अंदाजानुसार तांत्रिक बिघाडामुळे ही घटना घडल्याची शक्यता वर्तवली जाते. या प्रकरणाची पुढील चौकशी संबंधित यंत्रणांकडून सुरू आहे. संत रोहिदास महाराजांची जयंतीनिमित्त भुसावळ तालुक्यातील वरणगाव शहरात चर्मकार समाजाच्या वतीने संत रोहिदास महाराजांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली आहे. या कार्यक्रमाला राज्याचे वस्त्र उद्योग मंत्री संजय सावकारे उपस्थित होते. यामुळे त्यांनी संत रोहिदास महाराजांची आरती केली. कार्यक्रमाला वरणगावचे नगराध्यक्ष सुनील काळे यांच्यासह सर्व नगरसेवक उपस्थित होते. नगराध्यक्ष आणि नगरसेवकांच्या हस्तेही संत रोहिदास महाराजांची आरती करण्यात आली. यावेळी बोलताना मंत्री संजय सावकारे म्हणाले, संत रोहिदास महाराज यांनी समाजाला माणुसकी, समता आणि परिश्रमाचे महत्त्व शिकवले. त्यांचे विचार आजही प्रेरणादायी आहेत. आम्ही पूर्ण जिल्ह्यात आणि महाराष्ट्रात काय पूर्ण देशामध्ये संत रोहिदास महाराजांची जयंती साजरी केली जाते. तशीच आज आमच्या भुसावळमध्येही साजरी झाली, जळगावलाही साजरी झाली आणि आज वरणगावमध्ये दरवर्षाप्रमाणे संत रविदास महाराजांची जयंती साजरी होते. सगळ्यांनी, सगळ्याच नगरसेवक असतील, सगळ्या पक्षाचे सगळ्यांनी मिळून ते आरती केलेली आहे. मी माझ्यातर्फे संत रविदास जयंतीच्या सगळ्यांना शुभेच्छा देतो. आणि एक असं व्यक्ती होतं संत रविदास महाराज की ज्यांनी त्या काळामध्ये
माणुसकीला धरून जगण्याला शिकवलं. जातपात धर्म न बघता माणूस म्हणून कसं जगावं याचे धडे त्यांनी त्या काळात दिले. म्हणून संत रविदास महाराजांनी दिलेले धडे आजही तेवढेच महत्त्वाचे आहे. माझ्यातर्फे पुन्हा एकदा सगळ्यांना संत रविदास महाराज जयंतीच्या शुभेच्छा. भाऊ साखरी प्रकरणामध्ये तुम्ही मुख्यमंत्र्यांची भेट घेतलेली आहे, तुम्ही काय मागणी केली, तुम्ही पत्र दिलं आहे, काय सांगा? मी गावकऱ्यांच्या भावना त्यांच्यापर्यंत पोचवल्या की जो प्रकार झाला आहे तोही त्यांना सांगितला आणि गावकऱ्यांच्या ज्या भावना आहेत की हा खटला तात्काळ फास्ट ट्रॅकमध्ये चालवला जावा आणि आरोपीला अगदी कडक शिक्षा मिळावी या बाबतीमध्ये गावकऱ्यांच्या तीव्र भावना आहेत त्या त्यांच्यापर्यंत पोचवल्या आहेत. मी आता त्यांची मागणी आहे की उज्ज्वल कुमार निकमांची याच्यामध्ये गावकऱ्यांच्या मागणी जी असते ती शासनापर्यंत पोहोचवली जाते. शासन नियुक्ती करत असतं, त्याच्यामुळे मी पण गावकऱ्यांच्या ज्या भावना आहेत त्यात पण पुनश्च एकदा आदरणीय मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचेल की अशी त्यांची मागणी आहे. त्यांची नियुक्ती करावी आणि कायद्याने जर देता असलं तर निश्चितपणे हे देण्यासाठी प्रयत्न करू. नंदुरबार महानगरपालिकेने शहरातील कर रचनेत काही बदल करण्याचे निर्णय घेतले आहेत. त्यानुसार 225 ते 250 स्क्वेअर फुटापर्यंत क्षेत्रफळ असलेल्या घरमालकांना घरपट्टी माफ करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. या निर्णयाचा लाभ लहान घरधारकांना होणार आहे. दरम्यान नगरपालिकेने पाणीपट्टीत सुमारे 200 रुपयाची वाढ करण्याचा निर्णय घेतलाय. पाणीपट्टी आता 1250 रुपये करण्यात आली आहे. इतर नगरपालिकांच्या तुलनेत नंदुरबार शहरातील पाणीपट्टी कमी असल्याने शासनाचे मार्गदर्शक सूचनानुसार या महसूल संतुलनासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं सांगण्यात आलंय. याशिवाय थकीत मालमत्ता करधारकांवर 2% अधिभार आकारण्याचा निर्णय शासनाच्या वतीने घेण्यात आलाय. मात्र चालू आर्थिक वर्षात प्रॉपर्टी टॅक्स वेळेत भरणाऱ्या नागरिकांना अधिभारामध्ये 50% सवलत देण्याचा अधिकार जिल्हा अधिकाऱ्यांना देण्यात आलाय. नागरिकांनी प्रॉपर्टी टॅक्स वेळेत भरावा असं आवाहन चंद्रकांत सूर्यवंशी यांनी केले. वेळेत कर भरल्यास दंड टाळता येईल असंही त्यांनी स्पष्ट केलंय. नगरपालिकेच्या या निर्णयामुळे घरपट्टी, पाणीपट्टी आणि मालमत्ता कराबाबत नवीन व्यवस्था लागू होणार असल्याचं सांगितलं जात आहे. झालेल्या स्थायी समितीच्या सभेमध्ये अंदाजपत्रकामध्ये थोडीशी दुरुस्ती करून सर्वसाधारण सभेमध्ये शिफारस करण्यात आली आहे. त्याच्यामध्ये 225 स्क्वेअर फुटापर्यंत च्या सर्व स्लम भागातल्या किंवा कुठल्याही घराला, झोपडीला नंदुरबार नगरपालिकेने प्रॉपर्टी टॅक्स माफ करायचा निर्णय घेतला आहे. पण घेतलेला निर्णय हा 26-27 पासून लागू होईल. तर पुढच्या वर्षाचं सर्व 225 स्क्वेअर फुटापर्यंतचा प्रॉपर्टी टॅक्स आपण माफ केला आहे. दुसरं, नंदुरबार नगरपालिकेने थोडासा कटू जरी असला तरी पाणी पुरवठ्याच्या पाणीपट्टीमध्ये वाढ केलेली आहे. कारण नंदुरबार नगरपालिकेने 1006 रुपये पाणीपट्टी 2010मध्ये केली होती. आज 15 वर्ष झाले तरीसुद्धा पाणीपट्टी 1010च आहे. साध्या नंदुरबार जिल्ह्याच्या सुद्धा सर्व नगरपालिकेची पाणीपट्टी नंदुरबार नगरपालिकेपेक्षा जास्त होती. शासनाचा तगादा होता की तुम्ही पाणीपट्टी वाढवा. डिपार्टमेंटने सुद्धा पाणीपट्टी कमीत कमी 1800 करावी अशी नोट पाठवलेली होती. तरीसुद्धा नगराध्यक्ष व स्थायी समितीच्या सर्व सभासदांनी फक्त 244 रुपये पाणीपट्टी वाढवली. म्हणजेच 1250 रुपये वर्षाची पाणीपट्टी केली आहे. वाढवलेली पाणीपट्टी दिवसाला फक्त 66 पैसे येते. 66 पैसे काही कोणालाही जड नाही. पण आम्ही 1800 रुपये करायच्या ऐवजी 1250 रुपये केलेली आहे. माझी दुसरी विनंती आहे की नंदुरबार शहराच्या जनतेने प्रॉपर्टी टॅक्स भरावा. प्रॉपर्टी टॅक्समध्ये 2% शास्ती लावून दिलेली आहे. शासनाच्या आदेशावरून पूर्ण महाराष्ट्राला 2% शास्ती लावली आहे. ज्यांनी प्रॉपर्टी टॅक्स भरले नाही, ज्यांच्याकडे नगरपालिकेचा पैसा बाकी आहे, त्यांना सगळ्यांना 2% शास्ती म्हणजे फार मोठ्या प्रमाणावरती दंड लागला आहे. पण त्याच्यातून 50% दंड माफ करायचा अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे पूर्ण महाराष्ट्रात आणि 50% दंड माफ करायचा अधिकार शासनाने स्वतःकडे ठेवले आहे. आता नंदुरबार नगरपालिकेने असा निर्णय घेतलेला आहे की लोकांनी पैसे भरताना 50% दंड माफ करायचा. तेवढी रक्कम वजा करूनच पैसे भरायचे. आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना प्रस्ताव पाठवून त्याला मान्यता घेऊन येऊ. त्याच्याशी नंदनगरीच्या जनतेला काहीही घेणं देणं नाही. फक्त आमच्याकडे अभय योजनेचा एक फॉर्म भरून द्यायचा आहे.
तर 50% रक्कम, जर उदाहरणार्थ मला 100 रुपये शास्ती लागली आहे तर 50 रुपये इथंच नंदुरबार नगरपालिका स्थानिक स्तरावर कमी करून तुमच्याकडनं भरून घेईल. जे 50 रुपये तुम्ही शासनाला शास्ती म्हणून भरणार ते संपूर्ण महाराष्ट्राचा तो निर्णय आहे. जर महाराष्ट्रामध्ये सरकारने शास्ती माफ केली तर नंदुरबारच्या जनतेला सुद्धा ती माफ होईल. आणि लोकप्रतिनिधींचा जर तगादा राहिला तर आज न उद्या सरकारला ते माफ करावंच लागेल. ज्या दिवशी माफ होऊन जाईल त्या दिवशी तुम्ही भरलेली रक्कम ही तुमच्या प्रॉपर्टी टॅक्समध्ये जमा होईल, तिचं समायोजन करण्यात येईल आणि तेवढं प्रॉपर्टी टॅक्स तुमच्याकडनं पुढच्या वर्षी कमी घेण्यात येईल. असा निर्णयसुद्धा नंदुरबार नगरपालिकेने घेतला आहे. मी जनतेला हात जोडून नम्र विनंती करतो की हे आर्थिक वर्षामध्ये जर या योजनेचा तुम्ही लाभ घेतला तरच मिळणार. तुम्हाला कुठल्याही परिस्थितीत 31 मार्चच्या पहिले ही शास्ती भरावीच लागेल. जर आपण ह्या योजनेचा लाभ नाही घेतला तर भविष्यामध्ये पूर्ण 2% रक्कम तुम्हाला भरावी लागेल. या दंडाच्या रकमेपासून जर वाचायचं असेल, नंदुरबार नगरपालिका लोकांच्यासाठीच आहे, लोकांच्या बाजूने उभी आहे. आपण 50% आजच कमी करून शास्ती भरून घेतो आहोत आणि 50% शासन जेव्हा कमी करेल तेव्हा तुमच्या घरपट्टीमध्ये तिचं समायोजन करण्यात येईल. माझे हात जोडून सगळ्यांना विनंती आहे की 31 तारखेपर्यंत कुठल्याही परिस्थितीत आपण पैसे भरावे, तरच नंदनगरीचा आपल्याला विकास करता येईल. विकासासाठी पैसा पाहिजे. विकास करायचा असेल तर लोकांनी नगरपालिकेचा असलेला रक्कम ही भरली पाहिजे, तरच विकास होईल. दुसरं सर्व काही सोंग करता येतात पण पैशाचं सोंग करता येत नाही. आणि म्हणून माझी सगळ्यांना हात जोडून विनंती आहे की पैसे भरा आणि नगरपालिकेला सहकार्य करा. जय हिंद, जय महाराष्ट्र. जर 50% पैसे कापून शास्तीचे नगरपालिका घेणार नाही तर कोणीही मला फोन करा. मी त्या अधिकाऱ्यांना तशा सूचना दिल्या आहेत की 50% पैसे कापूनच लोकांकडनं पैसे भरून घ्या आणि ज्या दिवशी शासन 50% माफ करेल त्या दिवशी त्याचं समायोजन आम्ही करून देऊ, एवढं वचन तुम्हाला देतो. पुनश्च एकदा नूतन वर्षाच्या तुम्हाला शुभेच्छा. नगरपालिकेचा प्रॉपर्टी टॅक्स, पाणीपट्टी टॅक्स सर्व भरून नगरपालिकेच्या सहकार्य करा आणि विकासाचे वाटेकरी व्हा. धन्यवाद. नवी मुंबई येथील महापे परिसरात लीलाधर नाईक कंपाऊंडमध्ये भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. प्राथमिक माहितीनुसार शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येतोय. या आगीत लाकडाचा वखार तसेच पट्टा गोदामाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. घटनेची माहिती मिळताच MIDC नेरूळ, TBI आणि नवी मुंबई महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या पथकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलाच्या 7 ते 8 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून अधिक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्याचे यश आले. सध्या परिस्थिती नियंत्रणात असून कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती समोर आलेली नाही. आगीचं नेमकं कारण आणि नुकसानीचा आढावा घेण्याचं काम संबंधित यंत्रणांकडून सुरू असून पुढील तपास केला जातोय.